नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी एक प्रश्नमंजुषा बघणार आहोत. तर प्रश्न पहिला, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? बघा, छत्रपती संभाजी महाराजांची आई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी. त्यांचं नाव होतं सईबाई. ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे शिक्षण कोणत्या विषयांमध्ये झाले? तर बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती संभाजी महाराज हे युद्धकलेमध्ये खूप पारंगत होते, पण तसेच ते संस्कृतमध्ये सुद्धा खूप पारंगत होते, कारण त्यांनी बुद्धभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ त्यावेळी लिहिला होता. तर याचं ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय? तर मागेच सांगितल्याप्रमाणे बुद्धभूषणम हे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलं आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी कोण होत्या? तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या राणी येसूबाई. बरोबर आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? तर पुण्याजवळील तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या सम्राटाचा प्रतिकार केला? तर छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब याचा प्रतिकार केला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झाला. हे महत्त्वाचे आहे. आणि शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा. त्यानंतर औरंगजेबाच्या कोणत्या सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडले? तर याचं योग्य उत्तर आहे मुकर्रब खान. बरोबर आहे. ऑप्शन ए मुकर्रब खान. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यासाठी कोणी मुघलांची मदत केली? बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे गणोजी शिर्के. गणोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे होते, तरी पण त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांना पकडून दिले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेची घटना कुठे घडली? तर छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर या ठिकाणी मुघलांनी अटक केली. त्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती कोण होते? तर स्वराज्याचे पहिले छत्रपती कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांच्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती हे छत्रपती संभाजी महाराज. ऑप्शन बी. त्यानंतर कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे कोण होते? म्हणजे त्यांचं ते नातं काय होतं? तर कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र होते, ते कवीसुद्धा होते. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? तर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू 1689 साली झाला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या गडाचे संरक्षण केले होते? म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी एक विशेष म्हणजे लढाई झाली होती मुघलांमध्ये आणि संभाजी महाराजांमध्ये. तर त्यावेळेस रामसेज नावाचा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांनी मुघलांना ताब्यात घेऊ दिला नव्हता. धन्यवाद.